अलखिलू टीमकडून सलामीच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि त्याच्या समवेत विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. 4 षटकांचं हे सत्र आहे आणि या 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, किती धावांच्यात रोखलं जाईल हे पाहण्यासारखं आहे. यस, राजेंद्रजी वजागे सरांचा इशारा येतोय, सामन्याला होती आहे सुरुवात. चला मी विनंती करतोय सागर, आपण त्वरित मॅचला करायची आहे सुरुवात. थोडंसं उद्घाटन सोहळा आणि त्यामुळं दिरंगाई होतीये, त्याबद्दल क्षमस्व, पण करूयात आपण इथून मात्र सुरुवात मॅचला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर इथून मात्र सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर तयार. षटकातील पहिलाच बॉल. ओहो, यावेळेस फलंदाजांना फसवण्याचा मनसुबा होता. पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर धावा कन्वर्ट केल्या जातील, सिंगल अथवा डबल, पण नाही आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पहा, अतिशय चाणक्य नीतीने हा चेंडू डिलिव्हर केला आणि ॲक्शन रिप्लेची क्वालिटी सध्या तरी ओमसाई मूवीज इथून मात्र दर्शवते. असं वाटतं की कदाचित मैदानाच्या आत मैदानामध्ये बसून हा सामना पाहतोय की काय. युट्यूब लाईव्हला पाहत असताना जसा चेंडू आलाय तसा चेंडू डायरेक्टली फेकून दिलाय, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, निघून जातोय सरळ सीमा. वैशापार षटकार 6. क्या बात आहे, पॉवरफुल स्ट्रोक इथून मात्र पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जरी खातं खुल्लं करता आला नाही आहे, पण दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र षटकार दर्शवत असताना कुणाल आमच्या समवेत गुणगाच्या भूमिकेमध्ये इथे जॉईन होतात. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर जर का षटकार ठोकला जातोय तर दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र कमबॅक करणं किंवा त्या कमबॅकच्या मार्फत कदाचित प्रेक्षक माफ करा, फलंदाजाच्या भूमिकेमध्ये किंवा फलंदाजाच्या भूमिकेमध्ये जो कोणता खेळाडू आहे त्याच्यावर प्रेशर क्रिएट करण्याचं काम कदाचित या निर्धाव चेंडूनं करणं गरजेचं आहे. कमबॅक तर सध्या पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल हे पाहण्याआधीच पंचांनी हा चेंडू मृत घोषित केलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. चेंडू संपतायत. 3 धावसंख्या 6 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना इथून मात्र शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सागर. ओहो, पुन्हा एकदा बेरकावून देण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय की काय, जणू फसलाच होता. असं वाटतं की कदाचित हाताचं चुंबन घेऊन हा चेंडू धरती मातेला दान होताना ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय. पहा, अगदी सोप्पा झेल होता, सहजरित्या टिपता येणारा झेल होता. जजमेंट थोडंसं खराब होतं आणि स्पर्श केला गेला हाताला आणि हा चेंडू धरती मातेला दान होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत फायदा मिळाला. सिंगल कन्वर्ट केली गेली. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता. फुलटॉल वसूल करणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक वारंवार करतायत चूक आणि जेव्हा जेव्हा घडतीये चूक तेव्हा तेव्हा दगडी सळीतून एकाच आवाज, चुकीला माफी नाही. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. थँक्यू डीजे. गोलंदाज यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाही चेंडू 1 बाउन्स क्लिअर करत निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालोय. षटक क्रमांक पहिला इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 15 या अंकावर. मुख्य व्यासपीठावर कुणालजी लसणे आणि संदेशजी गुरव, तदनंतर प्रशांतजी डोंगरे साहेब, मंदारजी लेले साहेब यांना आपण सर्वांना इथून मात्र पाहत आहे. धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून सँडी भाई आपण सुद्धा इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलंही मनपूर्वक आभार. तदनंतर प्रशांतजी डोंगरे साहेब आपण सुद्धा इथे मात्र उपस्थित झाला. मंदारजी लेले साहेब आपण सुद्धा इथे उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही आपलं सर्वांचं मनपूर्वक आभारी आहोत. षटक संपलंय क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 या अंकावर धावफलक.
पॉवरफुल फलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. बंदिस्त मैदान होतं आणि या बंदिस्त मैदानामध्ये फायदा घेणं गरजेचं आहे आणि कदाचित ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आता मात्र जे बंदिस्त मैदान होतं, जे काही निर्बंध लागले गेले होते, ते निर्बंध सध्या तरी इथून मात्र सुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कदाचित त्याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल पाहूयात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषिकेशला आणले गेले. आता मात्र एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहताय गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं आवश्यक आहे आणि कदाचित ती मिळेल का. क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली हो पॉवरफुल डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, पण त्याचा फायदा काही होणार नाहीये सिद्धेशीतून मात्र, कारण फलंदाज जे पॉकेट आखलं गेलं, जे सेफ झोन आखलं गेलंय, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय कशा पद्धतीने कन्वर्ट केला गेला आणि कशा पद्धतीने फेकी. हो पहा, मी म्हणताना की क्वालिटी जर का आपल्याला पाहायची असेल तर ओमसाई मूव्हीजला एकदा संधी देऊन पहा आणि क्वालिटी काय असते हे डेफिनेटली इथून मात्र अनुभवा. डायरेक्टली फेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय आणि फायदा झाला नाहीये कारण सेफ झोन मध्ये पोहोचला होता बॅटर. मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळते. धावसंख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला, घाई करणं इथून मात्र बंधनकारक असेल. ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषिकेश तयार. पुढचा बॉल यावेळेला दांडी गुल खेळणारा हा चेंडू विकेटचं पतन होईल. परतावं लागेल कसं तर दांडी गुल करणारा हा चेंडू विकेटचं पतन. चला, मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला सातत्यानं भेट देताना पाहायला मिळेल. विनंती एवढीच असेल की खेळपट्टीवर कोणीही माफ करा क्षमस्व, खेळपट्टीच्या बाजूने जो रोड आहे त्या रोडवर कोणी बाईक लावू नका, ही नम्रतेची विनंती आयोजकांच्या वतीने तुम्हाला असणार आहे. कारण खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. जॉईंट किलर खासदार आदरणीय सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांचंही शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर जर का आपण बघितलं तर विक्रमगड विधानसभेच्या विकासाच्या माफ करा भिवंडी ग्रामीणच्या विकासाचे वारे आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचंही शुभागमन अगदी काही क्षणातच किंवा काही दिवसांमध्ये ते होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे नम्रतेची विनंती असेल की बाईक्स कोणीही रस्त्यामध्ये पार्क करू नका. विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलं. ऋषिकेशने सध्या तरी इथे मात्र एक सफलता मिळवून दिली आहे. टीम अर्थातच कोलिवली संघाला हलकिवली संघाचा फलंदाज बाद होताना आपण पाहिला. आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं बॅटची कडा घेऊन हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निघून जातोय बाउंड्राईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र दिमागदार चौकार 4. हॅलो, चेक. थँक्यू सो मच. आमच्या समोरचा जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये एक बाईक कार केलेली आहे. ती बाईक कृपया करून बाजूला घ्या. थोडंसं रिफ्लेक्शन त्याचं अगदी कॉम्बॉक्सला सुद्धा होतं आणि खेळाडू मित्रांना सुद्धा होतं. थँक्यू सो मच. आपलं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. चला, थोडंसं आम्ही तुमच्यापासून दुरावतो. एक क्षमस्व चेंडू संपतायत. 5 धावसंख्या 22-22 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथून आता पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस कदाचित क्षेत्र पुरेपूर खाली होतं म्हणूनच की काय त्या क्षेत्रामध्ये अगदी ऑन साईडला हा फटका कन्वर्ट केला गेला. त्याचा फायदा घेत जिथे होती एक धाव तिथे मात्र
धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक रन शॉट पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या जम पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 23 या अंकावर. इस 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24-24 म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. बराबरीची सरासरीने कदाचित रणनीती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. गणेशने आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर करारी प्रहार. चेंडूला उडवल्या गेले, दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ. षटकार 6 धावा. थँक्यू सो मच. षटकार आपण इथून मात्र पाहताय धावफलक षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना इथून मात्र 29 या अंकावर धावफलक पॉवरफुल स्ट्रोक पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालाय. हा आहे चेंडू भिरकावून दिलाय. कॉन्फिडन्स होता की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ शकतोय आणि तोच कॉन्फिडन्स दर्शवत असताना लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार 6. क्या बात आहे. अजय बजरंग कोलिवली आणि त्याच्या विपक्षात अलकिवली संघ. मी आधी म्हटलं की दोन्ही आजूबाजूची गावं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कदाचित छुपे मनसुबे दोघांना एकमेकांचे ठाऊक आहेत. त्या अनुषंगाने सध्या तरी अलकिवली संघ कोलिवली संघावर वर चढवताना पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल पाहायला मिळालेत. सलग 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळतील का? खेचून मारण्याचा प्रयत्न यावेळेस इथून मात्र फटका फसेल. रोज दिवाळी नसते आणि त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं किंवा प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. त्यामुळं कदाचित ते चित्र मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन फलंदाज बाद. नक्कीच हे गीत जर का आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खरं नंबालागिरी तर खूप सारं वाजवलं गेलं किंवा खूप सारे रील्स त्याच्यावर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कदाचित तेच डिस्क जॉकीकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतं. विकेटचं पतन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने बिरकावलं गेलं 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण डायरेक्ट फेकी करणं गरजेचं होतं की नाही हे आधी ओळखले गेले आणि त्याच्यानंतर फेकी करण्याचा निर्णय इथून मात्र थांबवला. दोन्ही संघाकरिता कपिलजी माळी यांच्याकडून शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. आयोजन नियोजन आणि कॉमेंट्री बॉक्स करिता शुभेच्छा येतात. त्यानंतर युवा नेता पारिवली सागरजी बालेराव यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरिता आणि अर्थातच कॉमेंट्री बॉक्स आणि दोन्ही संघांकरिता शुभेच्छा येतात. त्याबद्दल आपलंही आम्ही मनपूर्वक खूप आभारी आहोत. सिंगल पाहायला मिळाली. गोलंदाज सय्यार गणेश. पुढचा बॉल यावेळेस फलंदाजाच्या अगदी समोर टप्पा पडला गेला आणि सध्या तरी कन्फ्यूज होण्याकरिता किंवा डोकं खाजवण्याकरिता भाग पाडलं गेलं या चेंडूने. आपण इथून मात्र पाहत आहे व्हेरिएशन फुटवर्क दर्शवणं यावेळेस गरजेचं होतं. अगदी थोडासा यष्ट्यांपासून दूर येऊन हा फटका जर का कन्वर्ट केला असता तर कदाचित एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं दिशा इथून मात्र दर्शवतायत. सिंगल इथून मात्र मी त्या डबलच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावेची जोखीम
मैदानाच्या आतमध्ये पत्कारतायत. 2 धावा इथून मात्र पाहायला मिळतील. फार काही मिळणार नाही. षटक समाप्तीचा इशारा षटक क्रमांक 3 इथून मात्र संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या अंकावर धावफलक. गावदेवी वाघिवली आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान दुगाड आणि आई गावदेवी वाघिवली. चला टीम कॅप्टन्स, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जर का पोहोचत असेल तर 4 षटक संपायच्या आतमध्ये आपण त्वरित कमेंट्री बॉक्समध्ये इथे मात्र उपस्थित व्हायचे नाणेफेकी करण्याकरिता. एखादा जर का उशिरा पोहोचला तर मग आयोजक जे काही सूचना देतील किंवा असोसिएशनचे रूल्स तुम्हाला माहिती आहेत त्याच्यानुसार तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक सागरने जेव्हा पॉवर प्लेचं हाताळलं तेव्हा बिनबाद धावसंख्या 15 खर्च केल्या गेल्या. तदनंतर ऋषिकेशने हाताळलं तेव्हा 1 गडी बाद केला गेला आणि 8 धावा खर्च केल्या गेल्या. तिसरं षटक जेव्हा गणेशने हाताळलं तेव्हाही 1 विकेट प्राप्त झाली आणि 15 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र समीरला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. काय कमाल इथून मात्र समीर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना पाहायला मिळालं. धावसंख्या 38 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना चौथ्या षटकाला समीरला इथून मात्र सुरुवात करतोय. ओहो, पहिलाच बॉल यावेळेस थोडंसं झोकून दिलं आणि फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला बाउंड्री लाईनच्या नजदीक पाठवलाय. निघून जातो चेंडू सीमारेषे पलीकडे. चौकार 4. चौकार आपल्याला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालाय. चौकाराने धावसंख्या 42 या अंकावर. ॲटलिस्ट 4 षटकांचा विचार करता 40 अथवा 45 पर्यंतचा जो फायटिंग स्कोर आहे तो आपल्याला पाहायला मिळतं. पण कदाचित त्याच्याही पुढे जर धावसंख्या गेली तर थोडंसं आव्हान अवजड किंवा थोडंसं कठीण म्हणायला इथून मात्र हरकत होणार नाही आहे. 2 धावा इथून मात्र अंकित केल्या गेल्यात. पुनश्च एकदा जे क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं गेलंय सिंगल डबल आणि कदाचित त्याचा यूज करून जो धावसंख्येचा आलेख आहे त्याला कशा पद्धतीने वर नेता येईल याचा प्रयत्न निनाजी लसने इथे उपस्थित होत आहेत. वेलकम निनाजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपण पाहताय 2 धावा पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 44 या धावफलक. पुढचा बॉल यावेळेस झोकून द्यायचं होतं. कदाचित हा फटका कन्वर्ट झाला असता तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून कन्वर्ट होताना इथून तरी सध्या तरी त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. पण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं किंवा त्या ठिकाणाहून खेळणं थोडंसं वेगळं असतं. कदाचित आम्हाला तरी असं वाटलं की हा चेंडू किंवा हा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपल्याला जाताना पाहायला मिळाला असता. निर्धावपैकी आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीने अथवा डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपला प्रवास बाउंड्री लाईनच्या दिशेने करत असताना पाहायला मिळाला. मधी अडथळा, मधी स्पीड ब्रेकर त्या प्रवासाच्या दरम्यान आल्यानंतर कुठेतरी मात्र चेंडूलाही तो प्रवास थांबवावा लागला आणि 1 धाव इथे मात्र घ्यावी लागली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना 45 रो हिटमॅन शर्मा ब्ल्यू आर्मी मुंबई इंडियन्सचे जे कट्टर समर्थक आहेत किंवा रोहित शर्माचे जे कट्टर समर्थक आहेत त्यांच्यासाठी हा आकडा खूप सारा महत्त्वाचा आहे. धावसंख्या 45 या अंकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हो, यावेळेस वेगवान चेंडू अथवा वाईट चेंडू. खूप सारा चेंडू बाहेर डिलिव्हर होणारा. पंचांचा इशारा. सकाळच्या सत्रामध्ये कवायतीचे प्रकार पंचही मैदानाच्या आतमध्ये सध्या दर्शवत असताना धावसंख्या 46 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना वाईटच्या धावसंख्येने जाऊन आपण पोहोचताय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल यावेळेस फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना जिथे गरज जेवढ्या धावसंख्येची आहे ना तेवढंच घेणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी अलखिलीकरांच्या मार्फत ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. षटकार चौकार जेव्हा अलखिलीकरांकडून कन्वर्ट केले गेले तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. धावसंख्येचा जेव्हा विचार केला तेव्हा धावसंख्या ही अतिशय स्ट्रॉंगली आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. आणि कोलिवली संघाचा विचार केला तर डायरेक्ट हिट करण्याची जी काही ताकद आहे किंवा जी काही प्रॅक्टिस आहे ती अतिशय पॉवरफुल कोलिवली संघाकडे पाहायला मिळते. दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघ ताकदवान मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार.
पुढचा बॉल यावेळेस डान्स करत पुढे एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रवास त्याचा जारी करत असताना किती धावा इथून मात्र धाव फलकावर मिळतील. कलेक्शन बिघडलं गेलं आणि त्यानंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. षटक संपलाय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावसंख्येच्या बढतीने जाऊन पोहोचताना 49 विजयाकरिता 50 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते आणि 50 धावसंख्येचं जे आव्हान आहे ते पार होईल की रोखलं जाईल ऐकवण्याकरिता याच विभागाचा बुलंद आवाज अर्थात सुनीलजी पाटील सर तुमच्या समय जॉईन होतील त्याआधी मी विनंती करतोय टीम जय हनुमान दुगाड चे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. मी आई गावदेवी वाघिवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की नाणेफेकी कक्षामध्ये आपण सुद्धा क्षणाचाही विलंब न करता त्वरित जॉईन व्हायचं. सन्माननीय अनिलजी लसने साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय कुणाजी लसने यांचे वडील आहेत. एकदा मी आपण पाहताय टॉस बॉक्स माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या व्यक्तिमत्वानं दिला या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि त्यांच्या नावाने टॉस बॉक्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनाही आमच्या स्पर्धेच्या मार्फत त्रिवान मानवंदना आपण इथून देऊयात. या टीम कॅप्टन्स आपण नाण्याची बाजू आहेत. नाण्याची एक बाजू आहे कृष्णा 11 आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती म्हणजे कवाड इथून पाहायला मिळते. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल कोण देणार आहे? वाघिली टीम इथून मात्र कॉल देत आहेत. कृष्णा 11 कवाड असं आलाय आणि कवाड आपल्याला इथे पाहायला मिळतं म्हणजे दुगाड संघाने इथे मात्र नाणेफेक वीज झालाय. मान्यवरांना विनंती असेल आपण बेस्ट ऑफ लक दर्शक टॉस बॉक्स मधून आपण हॅलो चेक VIP डाईस मध्ये स्थानापन्न व्हायचं. कवाड संघ नाणेफेक विन झाला आहे. काय निर्णय असेल? बॉलिंग गोलंदाजीचा निर्णय स्वीकारतायत. किती धावांच्या रोखात? कमीत कमी त्यानंतर रोखू शकतो. नक्कीच धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाही कारण सामना मैदानात ऑन होतोय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला इथून दर्शवतोय. मागील कॉलिंग तुझ्याकडून होतं. नाणेफेक तू पराभूत झालाय. नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी आली आहे. चांगली फलंदाजी करा हेच इथून असेल. नाणेफेक विन होतो. इथून मात्र टीम अर्थातच जुगाड संघ आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून आमंत्रित करताय वाघिलीकरांना फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद तेजस धोबी. तर आपण पाहिले असेल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 49 बनवलेत. आई गावदेवी अलखिवली टीमनं 50 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल जय बजरंग कोलिवली टीमला. सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वर्गीय कृष्णा स्मृती चषक 20-25 आपण आणत आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी राहिली. आपण जर 4 षटकांचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये त्यामध्ये पाहिलं तर 20 धावा रोशनच्या बॅटमधून आल्या. 8 धावांचा सहभाग विशालचा राहिला. या सलामीच्या जोडीनं 28 यस एक सूचना आमच्यापर्यंत आयोजकांची पोहोचती आहे की जेव्हा केव्हा मॅच असेल तर तेव्हा मैदान सोडताना आणि मैदानामध्ये प्रवेश करताना एका रांगेमध्येच प्रवेश करायचा आहे. ही आयोजनाची आणि या स्पर्धेची सूचना आहे. त्यामुळे विनंती असेल यापुढे जेवढेही सामने आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतील त्यांनी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना एका रांगेमध्ये यायचं आणि मैदान सोडतानाही इनिंग संपल्यानंतर अथवा मॅच संपल्यानंतर आपण एका रांगेमध्ये प्रवेश करायचा आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस धोबी. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज निलेश स्ट्राईक एंडला गणेश तर नॉन स्ट्राईक एंडला सागर. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. श्री गणेश झालाय. टीम आपण पाहतोय जय बजरंग
कोलिवली टीम ज्या पद्धतीने पाहिलं तर दोन धावा फलकावर जोडत असताना श्री गणेशा होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पुललेंचा चेंडू होता. गोलंदाज निलेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस उजव्या स्टीचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे, व्हाईट बॉल आणि एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 3. 50 धावांचं लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 3 धावा फलकावर आहेत. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अजून एक स्पेअर चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय. एकंदरीत पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला होता, मात्र यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईन चुकीची घडते, अतिरिक्त भरणा फलकावर पाहायला मिळतोय. गोलंदाज निलेश पुण्याच्या एकदा. यावेळेस चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडू खाली आणि चांगला झेल कंप्लीट करत असताना लागणारा हा पहिला धक्का. विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गणेश हा बॅटर तंबूच्या आश्रयाला जात असताना न्यू बॅटर इन झाले आपण पाहतोय. चिन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फलकावर. एका विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहिले. निलेश पुण्याच्या एकदा न्यू बॅटरच्या समोर. यावेळेस टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. वेग होता या चेंडूवर. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फलकावर. 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जय बजरंग कोलिवली टीम. यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. निलेश यावेळेस इनबिटच्या वरनं मिड ऑफच्या वरनं मारण्याचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण चिन्मय ह्या बॅटरला पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. निलेश हा गोलंदाज आपण पाहिला तर बॉम्बे चषकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होती. या स्पर्धेकरिता आपण पहिल्या षटकाकरिता त्याला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, सक्सेस राहिले, परंतु क्षेत्ररक्षक अडसर बनलाय. विकेट क्रमांक 2 जाईल तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. काय झेल पकडलाय. जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते ना, तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. आणि ज्या पद्धतीचा स्ट्रोक होता, मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चांगला झेल कंप्लीट करत असताना आपण पाहिलं असेल दुसऱ्या विकेटचं पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय ऋषिकेश. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलच्या रूपाने मात्र एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. गोलंदाज निलेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडचा स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी राहील. या षटकाचा आपण विचार केला तर एकही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले नाही बॅटरला. एकंदरीत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू स्वेर राहिले, परंतु 2 विकेट या षटकामध्ये मिळवण्यात त्याला यश आलं.
आणि त्यासाठी जाणला जात होता हा निलेश हा गोलंदाज. ते करून दाखवलंय या मॅच मध्ये, या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. धाबांचा पाठलाग करत असताना जय बजरंग कोलिवली टीम 50 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 6 बनवल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. चिन्मय आणि ऋषिकेश हे बॅटर आपण पाहतोय. भागीदारी महत्वपूर्ण ठरेल. जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातोय तेव्हा मात्र भागीदारी पार्टनरशिप खूप महत्वाची असते. आणि या दोन बॅटरला मात्र इथून भागीदारी निर्माण करावी लागेल धावांचा पल्ला गाठायचा असेल तर. दुसऱ्या षटकाकरिता आपण पाहतोय विशाल हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आहे आई गावदेवी आलखिवलीचा टीमचा आपण विचार केला तर. अनेक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी दाखवत असताना आपण अनेक स्पर्धेना त्यांना पाहतोय. आणि पहिलं षटक अप्रतिम राहिलं निलेशचं. यावेळेस कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. पॉईंट क्षेत्रामध्ये थोडंसं चुकी झाली. एके धावेचं रूपांतर मात्र बॅटरने दुसऱ्या धावेमध्ये करत असताना 2 धावा इथं मात्र पलकावर जोडत असताना आपण पाहतोय बॅटरला. 2 धावेने धावफलक 8 या अंकावर जाऊन पोहोचलाय. चिन्मय हा बॅटर पाहतोय पुण्याच्या एकदा सज्ज होताना. हवे एंड कडून गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. वेग दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये विशालला पाहतोय. आणि चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. आणि त्याच पद्धतीचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना आपण पाहतोय विशाल या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी. यावेळी साकुटप्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? त्यानंतर मात्र बॅटरला संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत आपण विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. 10 धावा फलकावर आहेत. अजून जर विचार केला तर अजून 40 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज विशाल पुण्याच्या एकदा ट्रॅकवर. यावेळी पुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. स्पेअर लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी. आणि त्यानंतर बॅटरला मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. एकंदरीत पाहिलं तर फलकावर कमी धावा पाहायला मिळतात. आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय एकही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले नाही. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. हा येईल दुसऱ्या इनिंग मधला पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, पहिला षटकार. काय स्ट्रोक केला गेला. ताकद झोकली होती आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं. यावेळेस जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोरची विकेट मिळते गोलंदाज विशालला. एकंदरीत पाहिलं तर मिडल मध्ये पकडला होता आणि पंचच्या माध्यमातून चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. तिसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. अनुभवी पंच आपण पाहतोय राजेंद्र बजागे सर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पोलाद यांचा चेंडू होता सरळ पायावर अदलला. चांगला निर्णय आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसऱ्या विकेटचा आपण धावसंख्या आपण पाहतोय 17. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावर. एकंदरीत विचार केला तर 12 चेंडूमध्ये 17 बनवलेत आणि 12 चेंडूमध्ये विचार केला तर इथून अजून 33 धाब्यांची आवश्यकता. 12 मध्ये 33 बनवावे लागतील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. मात्र
तो विजयी संपादन करायचा असेल यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. तर तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली चौकारानं. चौकाराच्या बढतीनं धावफलक 21 या अंकावर जाऊन पोहोचलाय. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द पाहिजे. ते दाखवत असताना आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली. बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंगॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना आपण चिन्मय या बॅटरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 23-23, लॉस ऑफ 3 विकेट. ज्या पद्धतीने पाहिलं तर परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मात्र वाट काढत असताना आपण हा बॅटर पाहतोय. यावेळेस चांगली लाईन, चांगला वेग यावेळेस दाखवत असताना अक्षयला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूवर 6 खर्च जरूर केले गेलेत, परंतु मला काय करायचंय हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय. निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. प्रश्न विचारणारा हा चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 24. एकंदरीत आपण विचार केला तर इथून मात्र चेंडू असतील 8 आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 26. 8-26 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या पहिल्याच मॅच मध्ये जय बजरंग कोलिवली टीम समोर प्रयत्न करावे लागतील. जेव्हा जेव्हा मैदानात आपण उतरतोय, कष्ट, मेहनत, जिद्द, धाडस तुम्हाला मैदानात सातत्याने करावा लागतोय आणि तो धाडस मात्र या बॅटरच्या माध्यमातून केला जाईल का? स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन हा बॅटर अक्षयच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. अक्षय हा गोलंदाज आपण पाहतोय, वेग आहे आणि वेगावर स्वार होऊन मात्र गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता अक्षय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. क्षेत्ररक्षक होतो उपस्थित, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल निघून षटकाराकरिता. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 वर 3 अशी परिस्थिती. मात्र इथून 6 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 20. जरूर फलकावर जे समीकरण पाहिले तर मोठं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र करावं लागतोय. हे कष्ट मात्र हे बॅटर करून दाखवतील का? ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिली आई गावदेवी अलखिवली टीमची, त्या पद्धतीने मात्र हा गोलंदाज विलास मात्र आपला अनुभव या षटकामध्ये दाखवेल का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवलेत. सहा 20 असं समीकरण. चिन्मय आपण पाहतो स्ट्राईक एंडला. गोलंदाज विलास. यावेळेस चांगला चेंडू. अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि पहिला चेंडू अनुभवाच्या जोरावर मात्र चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 20 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न जरूर करावे लागतील बॅटरला. यावेळेस चेंडू हवेत आहे. संधी होती, संधी दबडली गेली.
नाही ते मात्र एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 31. आता मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 19. संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. प्रयत्न जरूर करावे लागतील या बॅटरला आपल्या टीम करिता. डावकऱ्याचा बॅटर आपण पाहतो रोशन षटकाराने आगाज केला होता. आता मात्र अजून षटकार ठोकावे लागतील मॅच संपवण्याकरिता. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धन्यवाद द्यायचे. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 35. आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत 15. यावेळेस ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सरळ निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येणारा रोशनचा दुसरा चौकार. धन्यवाद धन्यवाद. डीजे चौकाराच्या बढतीनं धावफलक 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र समीकरण पाहिलं तर 2 चेंडू 11चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग करत असताना आपण रोशनला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दमकम आहे हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशनला आपण पाहतोय. 2 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विलास. यावेळेस चांगली लाईन निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. बॅटरला असं वाटलं होतं की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जाईल, पण एष्ट्यावरून हा चेंडू निघून गेलाय. तर मात्र समीकरण पाहिलं तर 1 चेंडू 11. एखादा स्वेर चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढवू शकतोय. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू हाताला गेलाय. विजयी झालाय टीम आई गावदेवी अलकिवली. अभिनंदन. हार्ड लक टू जय बजरंग कोलिवली. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं कुणाल दादा लसणेच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद. जय बजरंग कोलिवली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे आई गावदेवी अलकिवली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. तर या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं पाहिलं तर सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचं काम आई गावदेवी अलकिवली टीमने केलं आणि त्यामध्ये 20 धावांची ज्या फलंदाजाची विस्फोटक फलंदाजी राहिलाय तो सलामीर रोशन ठरलाय या मॅचचा हिरो. सामनावीराचा पुरस्कार दा रोशन आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. खूप चांगली बॅटिंग राहिली. 20 धावा त्याच्या बॅट मधून आला आणि तो मॅचचा हिरो राहिला. जय हनुमान दुगाड विपक्षात आई गावदेवी वाघिवली. ही मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. मंगेशजी ठाकरे हे सुद्धा आपण एंड ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. इंजर्ड आहेत ते कॉम्बॉक्स मध्ये आलेत 12व्या प्रतिनिधीच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार. मी अनिलजी लसनी साहेबांना विनंती करतोय की आपण हा सामनावीराचा किताब आहे तो रोशन या खेळाडूला प्रदान करायचा आहे. खूप चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. त्याला सामनावीराचा जो किताब आहे आपण तो देत आहोत. 20 धावा त्याच्या
सामनावीराचा किताब